एक झाड लावायचं आहे। आपल्या पूर्वजाला रोज स्मरण करून एक गरवावर पाणी त्या झाडाला टाकल्याने या तालुक्यातील आता जे टेम्परेचर 50 सेल्सिअस आहे ते निश्चित येणाऱ्या काळात कमी होईल। आणि आज आपण पाहतो रोज उष्णतेने माणूस दगावत आहे। याचं कारण आपण आपल्या डोक्यावरची सावली ही हरवलेली आहे। सावली करण्यासाठी आपल्याला कूलर एसी हे काही दिवसांना बंद पडणार आहे। यासाठी निसर्गाचा आपल्याला आशीर्वाद असलेलं वृक्ष आम्हा सोयरी या प्रमाणे आपल्याला वृक्ष हे आपले सोयरे असले पाहिजे। हे आपल्याला प्रत्येक घरासमोर एक झाड असलंच पाहिजे। काश्मीरला तुम्ही गेलं, शिमला, कुलू, मनाली या ठिकाणी तुम्ही जर पाहसाल तर प्रत्येक घरासमोर एक झाड आहे। या ठिकाणचा कायदा एवढा कडक आहे, जर झाड तुम्हाला कापायचं असेल एका झाडाच्या बदली 4 झाडं लावावं लागतील। ते झाड ज्या मोठे होतील तेव्हा ते झाड कापण्याचा कायदा तिथं आहे। जर झाड असं कोण्या लोकांनी कापलं तर त्याला मृत्यूदंडापेक्षा तिथं सजा कमी होत नाही। असा कठोर कायदा असल्यामुळे शिमल्यासारख्या ठिकाणी बर्फ तयार होतो। शिमल्याला लोक ढगातली फिरायला जातात। याचं कारण तिथला कायदा सुशासन कडक आहे। आपण तिथं शासन सुशासन हे अतिशय बोगस झाल्यामुळं आपल्या पूर्वजांना मरून भविष्यासाठी झाडांची अतिशय आवश्यकता आहे। आपण प्रत्येक माणसाने व्यक्तीने पूर्वजाच्या नावानं स्मरण करून या ठिकाणी एक झाड आपण लावावं असे मी आपणास जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीनं विनंती करतो। झाडे लावा, झाडे जगवा।